काय पुस्तक आहे नेमकं, आपल्याला काय सांगायचंय? मी ह्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे। मी एक पुस्तक लिहिलं होतं, राजकीय पक्षाच्या चिन्हांचे 100 तोटे। पण हे पुस्तक ज्यावेळेस मी प्रकाशकांकडे दिलं, प्रकाशकांनी हा विषय ऐकून प्रकाशनच करायला नकार दिला। वेळ नाही, अनेक कारणं त्यांनी सांगितली। कारण त्यांना शेवटी ह्या सर्व चिन्हांच्या ठेकेदारांची, प्रमुखांची भीती वाटली, म्हणून त्यांनी आमचं प्रकाशनच केलं नाही। मग मी शेवटी स्वतःच हे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे, लिहिलेलं स्वतःच आहे। तर हे आता मी एक्झिबिशनमध्ये घेऊन आलोय। तर गेल्या वर्षी सुद्धा मी ह्या एक्झिबिशनमध्ये आलो होतो की कशासाठी, की मी जर पुस्तक लिहितोय तर मला संदर्भ असावा, चिन्हांची गरज निवडणुकांमध्ये का पडली। तर एकही पुस्तक मला चिन्हांची गरज का पडली याच्या संदर्भासाठी सापडलं नाही। या वर्षी शेवटी मी काय केलंय, हे पुस्तक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तरी काही अनेक बुक स्टॉलवरती त्यांनी अनेक कारणं सांगितली, तो विषय वेगळा। माझ्या पुस्तकाचा विषय आहे राजकीय पक्षाच्या चिन्हांचे 100 तोटे। चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा। चिन्हे का आली हेच कधीच आपल्याला सांगितलं जात नाही। अलेक्झांडर कसा आला, कोलंबस कसा आला, इंग्रज कसे आले, डच कसे आले, पोर्तुगीज कसे आले, मोगल कसे आले, आपल्याला 10-10 वेळा प्रत्येक पुस्तकातनं सांगितलं जातं। पण स्वातंत्र्यानंतर जो देश घडतो त्या चिन्हांवरती निवडणुका होतात, संसद उभी राहती, विधानसभा उभी राहती, कॉर्पोरेशनची सर्व टीम तयार होती। ती चिन्हांची गरज, ग्रामपंचायत सुद्धा चिन्हांवर होती। त्या चिन्हांची गरज ह्या भारताच्या निवडणुकी यंत्रणेमध्ये का पडली हे कधीच आपल्याला सांगितलं जात नाही। कारण आपल्याला राजकीय साक्षर यांना करायचं नाही। आपण सकाळी उठायचं मतदानाच्या दिवशी आणि चिन्हाला पाहून मतदान करायचंय, एवढं आपल्याला गुलाम बनवणारी ही सिस्टीम आहे। या सिस्टीमच्या बद्दल माझा आक्षेप आहे, चिन्हांवर आक्षेप आहे। चिन्हे का आली तर 1951-52ला 85% भारतीय अशिक्षित होते, लिहिता वाचता येत नव्हतं। त्या अशिक्षित लिहिता वाचता न येणाऱ्यांच्यासाठी तात्पुरती गरज म्हणून, सोय म्हणून ही चिन्हे आणली। त्यावेळेचे पहिले निवडणूक आयोगाचे कमिशनर सुकुमार सेन यांनी ती कन्सेप्ट आणली। त्यावेळेस 85% लोक अशिक्षित होते, आता 85% लोक शिकलीत ना। आता चिन्ह काढा ना, आणि कधी नव्हे ते 15% अशिक्षित आज जर आहे म्हणताना, तर ते ईव्हीएम वरचे उमेदवारांचे फोटो पाहून मतदान करतील। ते अशिक्षित आहेत, लिहिता वाचता न येणार आहेत, आंधळे थोडीच आहेत, ते चिन्हाला पाहून मतदान करतील। म्हणून चिन्ह हटवा, लोकशाही वाचवा, लोकशाही सक्षम करा, हा आमचा याच्यातला मुख्य उद्देश आहे। धन्यवाद। बक्षीस सांगा ना तुम्ही हां काय ते? हां जर ह्याच्यामध्ये आम्ही एक चॅलेंज सुद्धा केले सर्व भारतीयांना, ह्या व्यवस्थेला, प्रशासनाला, की राजकीय पक्षाच्या चिन्हाचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक तरी व्यापक फायदा सांगा। काय म्हटलं मी, राजकीय पक्षाच्या चिन्हांचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक तरी व्यापक फायदा या भारतामध्ये कुणीही सांगितला, त्यांना मी 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार।